बाबाची कविता. लग्नाच्या अगोदर एका बाबाकडे गेलो मी. चांगला होता, राम रहीम आसाराम सारखा नव्हता. मी म्हणलं बाबाला, बाबा लग्न करायचंय, स्त्री म्हणजे काय? माय मावले इथे बसलेले येतात. बाबा म्हणे बेटा स्त्री म्हणजे शक्ती. काय सुंदर व्याख्या केलेली आहे. बाबा म्हणे स्त्री म्हणजे शक्ती. मी म्हणलं पुरुष? बाबा म्हणे पुरुष म्हणजे सहनशक्ती. बाबाला फुकट भेटत नाही ते. अनुभव अशी गोष्ट आहे जी फुकट भेटत नाही, अनुभवावीच लागते, तेव्हा कळते ती. तुम्हाला बाबा लग्न करायचे, लग्न म्हणजे काय? बाबानं खूप सुंदर व्याख्या केली लग्नाची. बाबा म्हणे लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन. लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन. हे मिलन झाल्यानंतर त्याच्यातला एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी तडफडत राहतो. काय खरं बोलायला गेली. लग्नानंतर याची अनुभूती आली मला. मी लग्नानंतर परत बाबाकडे गेलो. म्हणून बाबा बायको धाकात नाही राहत. बाबा म्हणे काय? बायको कंट्रोल मध्ये नाही राहत. बाबा म्हणे अरे येड्या, मी राहिली असत तर बाबा राहत असतो. सगळ्या गोष्टी होत राहतात. कविता आहे का?